जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय येथे पदभरती निघाली आहे. त्या पदभरतीचं स्वरूप असं आहे की त्या पदभरतीमध्ये थेट मुलाखतद्वारे तुमची निवड होणार आहे. कुठलीही परीक्षा घेतली जाणार नाही. फक्त ऑनलाईन पद्धतीचा फॉर्म भरायचा आहे. आणि या 2 पदांसाठी जे पदाचं नाव आहे वरिष्ठ प्रणाली अधिकारी म्हणजेच सीनियर सिस्टीम ऑफिसर, आणि दुसरं आहे तुमचं सिस्टीम ऑफिसर म्हणजे प्रणाली अधिकारी. अशा 2 पदांसाठी जी आहे ती तुमची कॉन्ट्रॅक्ट बेसवर पद्धतीने तुमची पदभरती होणार आहे आणि थेट मुलाखत होणार आहे. तर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा किंवा एकूण पद किती आहेत, ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख काय आहे, वेतन काय असेल, कॉन्ट्रॅक्ट कसा असेल, अशा संपूर्ण गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओमार्फत करणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या जो मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे काय, तर अधिकारी थेट मुलाखतीद्वारे त्यांची निवड होणार आहे. तर त्या उच्च न्यायालय मुंबई व त्याची खंडपीठे तसेच महाराष्ट्र राज्यातील जिल्हा आणि तालुका न्यायालयामध्ये वरिष्ठ प्रणाली अधिकारी म्हणजेच सीनियर सिस्टीम ऑफिसर आणि सिस्टीम ऑफिसर म्हणजेच प्रणाली अधिकारी. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये प्रामुख्याने लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे काय, तर राज्यातील म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये असाल किंवा तुम्ही ज्या तालुक्यात असाल त्या तालुक्यात किंवा जिल्ह्यामध्ये सुद्धा तुमची जी आहे नियुक्ती होऊ शकते जर तुमची मुलाखत चांगली गेली तर. तर कारण 29 पद जे आहेत ते तुमचे सीनियर सिस्टीम ऑफिसरचे आहेत आणि 54 पदं जे आहेत ते तुमचे सिस्टीम ऑफिसरचे आहेत. तर सिस्टीम ऑफिसरसाठी त्यांनी जे मुलाखत घेण्याचं ठरवलं आहे त्यासाठी जे तालुका बेस असेल किंवा जिल्हा बेस असेल त्याची संपूर्ण माहिती जी आहे ती आपल्याला वेबसाईटवरनं जी नोटिफिकेशन आज रिलीज होणार आहे 1 जानेवारी 2026 पासून, म्हणजे आजपासून तुम्ही तो फॉर्म भरू शकतात. आणि त्याची अंतिम डेट आहे तुमची 15 जानेवारी 2026 सायंकाळी 5:30 वाजता. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे संकेतस्थळ आहे ते सुद्धा आहे. त्यानंतर एकत्रित कामाचं स्वरूप काय असू शकतं, नंतर तुमचं आवश्यक अर्हता काय आहे, एकत्रित फी किती आहे, त्यानंतर मुलाखतीचे दिनांक आणि स्थळ याबाबत संपूर्ण गोष्टी ज्या आहे विद्यार्थी मित्रांनो ते मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर आपल्याला मिळून जाईल. आता महत्त्वाचं म्हणजे काय, तर जे विद्यार्थी इच्छुक असतील ज्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवर 12 महिन्यासाठी काम, कारण हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे हा एक्सटेंडसुद्धा होऊ शकतो, तुम्हाला वेतनसुद्धा चांगलं मिळेल आणि जी पोस्ट आहे ती सुद्धा अधिकारी या पोस्टची आहे, म्हणजे अधिकारी पोस्ट आहे. त्यामुळे तुम्हाला त्या ज्या जिल्हा न्यायालय असेल किंवा ज्या तालुका न्यायालय असेल किंवा वरिष्ठ न्यायालय उच्च न्यायालय मुंबई त्याची खंडपीठे नागपूर औरंगाबाद येथे सुद्धा तुमची नियुक्ती होऊ शकते जर तुमची मुलाखत चांगली गेली तर. आता हे संपूर्ण गोष्टी ज्या विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मी देऊन देईल, तिथून तुम्ही गो थ्रू करून वाचून घ्यायचं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला दिसेल की शैक्षणिक अर्हता वगैरे काय असेल. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, पगार किती असेल तुमचं, तर 46,000 तुमचं पगार असेल पर मंथ. त्यानंतर तुमचं सिनियर सिस्टीम ऑफिसरसाठी तुम्हाला BE BTech इन कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग और इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशा पद्धतीचं जे आहे ते तुमचं क्वालिफिकेशन मागितलं गेलं आहे. MC असेल तरी चालणार आहे आणि युनिव्हर्सिटी विथ 5 इयर एक्सपिरियन्स म्हणजे 5 वर्षाचा एक्सपिरियन्स जर तुम्हाला असेल तर तुम्ही सिनियर सिस्टीम ऑफिसरसाठी तुम्ही इलिजिबल आहात. त्याचप्रमाणे जे तुमचं नेटवर्क सर्टिफिकेशन आहे ते सुद्धा तुमचं पास असणं गरजेचं आहे, किंवा जर हे तुमच्याकडे नसेल तर मस्ट पोसेस ॲडिशनल सर्टिफिकेट लाईक MSCE मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड सिस्टीम इंजिनियर किंवा रेड हॅट सर्टिफाईड इंजिनियर अशा पद्धतीने जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तरीसुद्धा तुम्ही सिनियर सिस्टीम ऑफिसरसाठी इलिजिबल आहात. आता आपण पाहूयात तर सिस्टीम ऑफिसर, जे सिस्टीम ऑफिसर आहे त्याच्यासाठी काही त्यांनी मागितलं आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा तुमची जी आहे तुमची पेमेंट तुमची 40,000 रुपये इन हँड तुमच्या हातात मिळतील. त्यासाठी 54 पद आहेत. त्यामध्ये सुद्धा त्यांनी मागितलेलं आहे की BE BTech सायन्स इंजिनिअरिंग असेल, तुमचं जर IT असेल किंवा तुम्ही जर MCA केलं असेल. फक्त तिथं मागितलं आहे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स. सिस्टीम ऑफिसरसाठी तुम्हाला 1 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स मागितलेला आहे
आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे, नेटवर्क सर्टिफिकेट. म्हणजे तुम्ही नेटवर्किंग जर काही केलं असेल त्याचं सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, यासाठी तुम्हाला अगोदर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेटसुद्धा द्यायचं आहे, फोटोग्राफ, साईन, संपूर्ण गोष्टी तुम्हाला इथं व्यवस्थितपणे भरायच्या आहेत. आणि त्या भरल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू वगैरे शेड्यूल होईल. इंटरव्ह्यूची डेट वगैरे काही दिली आहे का ते आपण पाहूयात. आता डिस्ट्रिक्ट वाईज पाहूयात. जर तुम्ही या डिस्ट्रिक्टमध्ये बिलॉंग करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट असणार आहे. तर आता इथे बघा, जर तुम्ही बॉम्बे हायकोर्टमध्ये जर तुम्ही इच्छुक असाल सिनियरसाठी तर तुम्हाला तिथं 2 जागा आहेत. सिस्टीम ऑफिसरसाठी एकही जागा नाही आहे. तुमची हायकोर्ट बेंच असेल किंवा तुमचं प्रिन्सिपल सीट बॉम्बे बेंच असेल किंवा औरंगाबाद असेल किंवा नागपूर असेल, इथे कुठल्याही प्रकारची सिस्टीम ऑफिसरसाठी जागा नाही आहे. तर तुमची तालुका किंवा तुमचे जी डिस्ट्रिक्ट असेल त्यामध्ये आहेत. तर अहमदनगरसाठी 2 आहेत, अकोलासाठी 2 आहेत, त्यानंतर औरंगाबाद जे जिल्हा न्यायालय आहे त्यासाठी तुमचं 3 आहेत, बुलढाणा भंडाराच्यासाठी 1 आहेत, त्यानंतर चंद्रपूरसाठी 2 आहेत, धुळ्यासाठी नाही आहेत, त्यानंतर गोंदियासाठी, जळगावसाठी 3 आहेत, नंतर जालनासाठी 1 आहेत. सगळ्यात जास्त ज्या जागा आहेत त्या तुमच्या मुंबईसाठी आहेत, त्या म्हणजे 10. तर अशा पद्धतीने तुमचं ते दिलेलं आहे. संपूर्ण गोष्टी तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काही महत्त्वाचं असेल तर आता एजसुद्धा 40 म्हणजे पर्सन हू इज नॉट मोर दॅन 40 इयर्स ऑफ एज, म्हणजे 40 वर्षापेक्षा जास्त तो नसावा. SC/ST साठी 45 आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जे आहे ते तुमचं शॉर्टलिस्ट वगैरे होईल. एलिजिबल कॅन्डिडेटना ते इंटरव्ह्यूला बोलवतील. त्यानंतर इंटरव्ह्यूनंतर टर्म्स, ट्रान्सफर, त्यानंतर संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ते तुमच्या ट्रेनिंग वगैरे संपूर्ण गोष्टी तुमच्या होणार आहेत. लीवसुद्धा तुम्हाला व्यवस्थित मिळू शकतात. 8 डेज लिव्ह इन 1 कॅलेंडर इयर. एका जे आहे तुमचे ज्या पद्धतीने जे विद्यार्थी जॉब करतात त्याच अनुषंगाने त्याच धर्तीवर तुम्हाला इथं व्यवस्थित ऑपॉर्च्युनिटी आहे. जे विद्यार्थी चांगल्या इंजिनिअरिंगचे जर त्यांनी इंजिनिअरिंग केलं असेल, IT केलं असेल, त्यांनी जर नेटवर्किंगचं सर्टिफिकेट असेल त्यांनी नक्कीच फॉर्म भरायचा आहे. आणि त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असू शकते. कारण कॉन्ट्रॅक्ट बेस जर तुम्हाला तुमच्या शहरातच जर मिळालं आणि त्यानंतर हायकोर्टचा जो एक्सपिरियन्स असेल तो सुद्धा तुम्हाला तिथे अनुभवायला मिळेल. चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद. जर काही अडचण आली तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा जर तुम्हाला ही जी पदभरती आहे याची जर तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे जर पाहिजे असेल तर तुम्ही आवर्जून आपलं टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब, आपल्या चॅनलला तुम्ही जॉईन करून घ्या आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद.